पुढील 24 तासात पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भात काही भागात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता. पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं. पुण्यात काल 65 मिलीमीटर पावसाची नोंद. गेल्या 130 वर्षातला एप्रिल महिन्यातला सर्वाधिक पाऊस. पुणे शहरात काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत. वादळी पावसानं अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना. क्रेनच्या साहाय्यानं झाडं हटवण्याचं काम सुरू. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान. जनता वसाहतीत अनेकांचे संसार उघड्यावर. अनेकांच्या घरातही पाणी तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसाचा मंदिरांना देखील फटका. दगडूशेठ गणपती मंदिराच्या शेजारी असलेल्या दत्त मंदिरात पाणी साचलंय. काल गुरुवारी गर्दी असल्यानं नागरिकांची तारांबळ. पुण्यात काल दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. मंदिरा शेजारील वडाचं झाड हातगाडीवर कोसळलं. घटनेत फुल विक्रेतीचा मृत्यू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसानं झोडपलं. बदलत्या वातावरणाचा आंबा आणि काजू पिकाला फटका. नाचणीचं उभं पीक जमीनदोस्त. शेतकरी चिंतेत. साताऱ्याच्या कराड तालुक्यातला पावसाचा तडाखा. गारांमुळे 45 कुटुंबांचे सोलर पॅनल्स फुटले. अनेक चारचाकींच्या काचांनाही तडे. औंड इथे 6 एकरातील कलिंगड पिकाचं नुकसान. मस्करवाडीत गोठ्याखाली जनावरं दबली. साताऱ्याला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान. वाई, खंडाळा, खटाव, कोरेगाव, कराड, पाटणला तडाखा. तर गहू, ज्वारी, मका आणि कलिंगडसह आंब्यालाही फटका. मागील 2-3-4 दिवसापासून वादळामुळे बरेच नुकसान झालं. अवकाळी पावसामुळे सगळे पिकं झोपलेत. ज्वारी, गहू, कडबा, रानात पडलेला कडबा ह्यांचं पूर्ण नुकसान झालं आहे. आणि फळे लागलेले आंब्याचे फळे म्हणा, शेवगा, हे सगळे गारपेटानं सगळे नुकसान झाले फळांचे. तात्काळ प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांना. अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका. एकूण 33% अधिक क्षेत्र बाधित. पारनेर तालुक्याला सर्वाधिक फटका. शेती पिकांचं, घरांचं आणि सौर ऊर्जा प्रकल्पांचंही नुकसान. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील मस्केवाडीत अवकाळीचा फटका. कलिंगड आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान. सरकारनं भरीव मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सलग 3 दिवस झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. केळी, मका, ज्वारी, बाजरी, गहू या पिकांचं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गारपीट झाली, त्याकडे वादळ आलं तर आमची 5 बिघा ज्वारी होती ते आरती दुसरी झाली, म्हणजे पडून गेले. आणि मजुरी आम्ही 2-4 दिवसामधून लावणारा होतो ज्वारी काटण्यासाठी. तर आता मजूर पण सांगता आहे, मग आमची मजुरी वाढली बुवा. आणि ते ज्वारी खलास झाली बुवा, असं दृष्टी झाली बोल, कलर डाऊन झाला, अतिदृष्टी झाली, पुढे जपून गेलेली आहे. आता आम्हाला मदत काहीतरी जेव्हा तुम्ही सरकारनं ते विनंती झाली. माझ्या शेतात 5 बिघा ज्वारी होती. त्या 5 बिघा ज्वारी आज तोंडे घास आलेला होता. उद्या 1-2 दिवसात कापायचे होते, तेव्हा देवाने तोंडातला घास विस्कून घेतला. आणि तो आता शेतातली ज्वारी कशी काढायची हे आम्हाला चिंता पडलेली आहे. अतोनात असं अरबो-खरबो रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित पंचनाम्याचे आदेश काढावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. ज्वारी पावसामुळे काळी पडून भाव पडण्याचे षड्यंत्र हे व्यापारी रचत असतात. यांनाही कुठेतरी आळा घालावा अशी मागणी आम्ही आज करत आहोत. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील मस्केवाडीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेती पिकांचं नुकसान. कलिंगड, कांदा, डाळिंब, आंबा, गहू या पिकासह इतर पिकांचंही मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं महिलांच्या डोळ्यात अश्रू. बराचशी हिरवीगार थाप होती, अशी कांदा वाढलेला होता. आणि हे बघा कसं झाले. गरिबांच्या तरी तोंडा बघा असं मला वाटतं. कारण आमचं काय नाही, पण त्यांनी कष्ट केलेत. हां, म्हणून मी म्हणते तुम्ही एवढी भरपाई द्या आम्हाला. फक्त खत औषधाचं तरी निघलं पाहिजे. धुळ्याच्या शिरपूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेला शेतमाल अवकाळी पावसामुळे भिजला. सलग सुट्ट्यांमुळे बाजारातील व्यवहार होते बंद. अनेक गावांमधून शेतकरी आपला मका, गहू विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन आले होते. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा आणि साक्री तालुक्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा. शेती पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी अडचणीत. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातल्या वभळाज
या परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा, केळी बागांचं मोठं नुकसान, केळीची बाग वादळी वाऱ्यानं आडवी. नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट, टोकर तलाव शिवारातील राठोड यांच्या 2 एकरावरील मका पीक जमीनदोस्त, तर मांजरे गावात वीज पडून एका बैलाचा मृत्यू. भंडाऱ्यात अवकाळीमुळे 302 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, मका, आंबा, पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांना फटका, नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीनं करण्याचे भांडार जिल्हाधिकारी सावंतकुमार यांचे आदेश. पाऊस, गारपीट याच्यामुळे सगळी 3 एकरापैकी 2 एकराची मका पीक हे जमीनदोस्त झालेले आहेत. तरी शासनाला अशी विनंती आहे की याची पीक पाहणी करून पंचनामे करून यांची भरपाई देण्यास करावे, हे माझी नम्र विनंती आहे. पंढरपूर मंगळवेढ्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, नंदेश्वर परिसरातील फळबागांचं नुकसान, शेतीचे पंचनामे करण्याची आमदार समाधान आवताडे यांची मागणी. आमदार आवताडे यांनी परिसरात जाऊन केली पाहणी. वैनगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं गोंदिया शहराला पाणी टंचाईचा धोका, पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये म्हणून जलजीवन प्राधिकरणाकडून उपाययोजना, पुजारीटोला धरणाचं पाणी वैनगंगा नदीत सोडणार. अशोक खरातच्या मुलाच्या चौकशीत महत्त्वाची माहिती हाती, घरात मोठ्या प्रमाणात रोकड येत असल्याचं मुलाच्या चौकशीत उघड, उर्वरित माहिती देण्यास हर्षवर्धन खरातचे आडेवडे, सर्व माहिती डॅडकडेच असल्याचं हर्षवर्धन खरातचं म्हणणं. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीसह समता पतसंस्थेतील 100हून अधिक खाते होल्डवर, सर्व खात्यांचा पोलीस तपास केला जाणार. बंधू अशोक खरातनं 130 बनावट खाते उघडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं पोलीस तपासात उघड. नाशिकच्या सिन्नरमधील नामकरण आवाडे चौकशीच्या फेऱ्यात, जगदंब पतसंस्थेच्या व्यवहारांबद्दल शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू, आवारेंनी खरातवर लिहिला होता 13 पानांचा लेख. नाशिकमध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी धमकी देत खंडणी उकळल्याचा प्रकार, 12 लाख रुपयांची खंडणी उकळत व्यावसायिकाचा टॅप चोरून मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 10,000 रुपये स्वीकारताना 4 संशयितांना अटक. 1 वर्षात पूर्ण बर्बाद झालो, कुटुंब रस्त्यावर आलं, जेलमधून सुटून आल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याची पहिली प्रतिक्रिया. बीडच्या ढाकणे कुटुंबाला मारहाण प्रकरणानंतर खोक्याला अटक करत त्याच्या घरावरही चालवण्यात आला होता बुलडोझर. भाजपचा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले तब्बल वर्षभरानंतर कारागृहाबाहेर, तिघांना मारहाण केल्याप्रकरणी भोसले कारागृहात होता, तर कारागृहाबाहेर पडताच सतीश भोसलेचे आणखी एक रील व्हायरल. त्याच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तो तुरुंगामध्ये होता आणि तब्बल 1 वर्षानंतर त्या प्रकरणाचा निकाल लागला आहे आणि आता सतीश भोसले जो आहे त्याला आपल्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, त्यामुळे आता जेलच्या बाहेर तो आलेला आहे, अशी तिचं स्टेटस आहे सध्याचं. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला जामीन मंजूर. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयानं 50,000च्या वैयक्तिक बॉन्डवर दिला जामीन. 23 ऑक्टोबर 2025ला महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये गळफास घेऊन केली होती आत्महत्या. सोलापूरच्या माढ्यातील अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण, प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाजाचं आंदोलन, महंत पुराडे, लक्ष्मण हाकेंसह शेकडो जणांचं अन्नत्याग आंदोलन, आंदोलकांभोवती बॅरिकेटिंग, गावाला पोलीस छावणीचं स्वरूप. अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण, पुतळा वादाप्रकरणी आजही प्रशासनासोबत चर्चा, प्रशासनाकडून जागेची मोजणी होण्याची दाट शक्यता. अंजनगावात पुतळ्याच्या ठिकाणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्केंचं आंदोलन, रात्री 1:30 वाजता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आंदोलनस्थळी, आंदोलक आणि आमदार अभिजित पाटील यांच्यात पुन्हा वादावादी. आमदार अभिजित पाटील कसली मोजणी करत आहेत, आंदोलक लक्ष्मण हाकेंचा सवाल, तर पुतळ्याच्या आडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, हाकेंचा आरोप. या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12-1 वाजता रात्रीच्या इथं मोजणी करण्याचं काम करण्यात आलं. आमचं म्हणणं एकच आहे, या आमदार अभिजित पाटलांना हजारो वर्ष ज्यावेळी रेकॉर्ड अस्तित्वात नव्हतं, आदिम असणाऱ्या धनगर बांधवांच्या तीर्थक्षेत्राला तुम्हाला मोजणी करण्याचा अधिकार दिला कोणी? धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय, या कृतीला आमचा विरोध आहे. लवकरात लवकर शासनानं
आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा, अन्यथा आज तर लोक येत आहेतच, पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगावमध्ये आलेला असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.